आता प्रत्येक मुलीला 10,000 रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. आता कोणतीही योजना आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सध्या खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. कारण अगदी कमी कालावधीत लाडकी बहीण योजना ही खूपच लोकप्रिय झाली. आता लाडकी बहीण योजनेपेक्षा पण एक जबरदस्त योजना आली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला 10,000 रुपये मिळणार आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना असं या योजनेचं नाव आहे. श्री सिद्धिविनायक मंदिरातर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ 8 मार्च रोजी म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन रोजी ज्या मुलींचा जन्म झालाय त्यांनाच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट देण्यात येणार आहे आणि हे 10,000 रुपये मुलीच्या आईच्या खात्यात या योजनेअंतर्गत टाकले जाणार आहे. आता लवकरच ही योजना राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ज्या मुलींचा जन्म 8 मार्च रोजी झाला त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.